दबाव आणायचा, मोठ्या प्रमाणात धमक्या द्यायच्या ईडीच्या आणि तुरुंगात टाकण्याच्या, आणि मग सौदा करण्यासाठी बँकॉक थायलंडला व्यवस्था करायची आणि तिथे पैसे जमा करायचे व तिथे पैसे स्वीकारायचे. असे अनेक प्रकरणं अनेकांची आता येतील. आम्ही कधीही कमरेखाली वार करत नाही. आम्ही सगळे आमच्याकडे संस्कार आहे. कोणाच्या कुटुंबापर्यंत जायचं नाही आणि कोणाच्या कमरेखाली वार करायचे नाही. आम्ही तो केला नाही. आतापर्यंत असंख्य लोकांच्या भ्रष्टाचारावरती हल्ले केलेले आहेत. तुम्ही लोकांना प्रेरणा दिलेली आहे, कायद्यापासून पळू नका, आणि तुम्हीच पळताय रुग्णाला पाहायला. कोणी किती पैसे गोळा केले हा पोलीस तपासाचा भाग आहे. पैसे गोळा करून त्याचा काय विनियोग केला हा पोलीस तपासाचा भाग आहे. ज्या प्रकारचे आरोप गेल्या काही वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्यासारख्यांवर करत आहेत, बरं का, त्या प्रकारचा आरोप नाही आहे. हा आरोप त्या प्रकारचा नाही आहे. हवेत काही बोलायचं आणि भ्रम निर्माण करायचा हा स्पष्ट आरोप आहे. तुम्ही पैसे गोळा केलेत विक्रांतच्या नावाखाली. 58 कोटीचा आकडा समोर आलेला आहे. तुम्ही म्हणता 11,000 कोटी काय 1100 कोटी? 11,000. हां, फक्त 11,000. हा पोलीस तपासाचा भाग आहे. याच्यावरती मी काय बोलणार. पण आम्ही सगळे कधीही राजकीय सुडापोटी, राजकीय बदल्याच्या भावनेनं अशा प्रकारचे आरोप करत नाही आणि कारवाया करत नाही. तुमच्याकडे जर काही मनात भीती नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही पोलिसांसमोर हजर व्हायला पाहिजे. तुम्ही अँटिसिपेटरी बेलसाठी जाताय, तुम्ही पळताय, तुम्ही भूमिगत होत आहे, तुम्ही इतके महान नेते आहात, तुम्ही इतके महात्मा आहात, तुम्ही आतापर्यंत असंख्य लोकांच्या भ्रष्टाचारावरती हल्ले केलेले आहेत, तुम्ही लोकांना प्रेरणा दिलेली आहे, कायद्यापासून पळू नका, आणि तुम्हीच पळताय रुग्णाला पाय लावून. असं पळू नका. माझे त्यांना आव्हान आहे. कोणी असेल, गुन्हेगारानं कायद्याचं पालन केलं पाहिजे, कायद्याला सामोरं गेलं पाहिजे. अनेक प्रकरणं समोर येतील, अजून लोकांना ब्लॅकमेल करून, धमक्या देऊन, ईडीच्या, तपास यंत्रणेच्या, कोणी कुठे पैसे घेतले आणि थायलंडला कोणी पैसे जमा करायला लावले हे सुद्धा लवकर येईल. थायलंड बँकॉकमध्ये, आय रिपीट, परदेशात कोणाकडून किती आणि कसे आधी इथे आरोप करायचे, दबाव आणायचा, मोठ्या प्रमाणात धमक्या द्यायच्या ईडीच्या, CBIच्या, आणि तुरुंगात टाकण्याच्या, आणि मग सौदा करण्यासाठी बँकॉक थायलंडला व्यवस्था करायची आणि तिथे पैसे जमा करायचे व तिथे पैसे स्वीकारायचे. असे अनेक प्रकरणं अनेकांची आता येतील. आम्ही कधीही कमरेखाली वार करत नाही. बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय हिंदू हृदय सम्राट, मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, आम्ही सगळे, आमच्यावर एक संस्कार आहे. कोणाच्या कुटुंबापर्यंत जायचं नाही आणि कोणाच्या कमरेखाली वार करायचा नाही. आम्ही तो केला नाही. सुरुवात तुम्ही केली आहे, तरी आम्ही संयम बाळगतोय. पण परदेशामध्ये पैसे कोण स्वीकारत होतं धमक्या देऊन हे सुद्धा आता हळूहळू बाहेर येईल. पण आधी या प्रकरणाचा निकाल लागू. कमरे खालचे वार करणार नाही, पण भाजप वारंवार अशा प्रकारचे कारवाया करते. कुठे ठीक आहे, त्यांना करू द्या ना. कंबर त्यांचीच मोडणार आहे. बोला, बताइए. एंटीसिपेटरी बेल रिजेक्ट हो गई है और आज उन्होंने देखिए बात ऐसी है भाई, एंटीसिपेटरी बेल रिजेक्ट हुई है, वो न्यायालय का मामला है, कानून का मामला है. हमारे जैसे लोग जिनके ऊपर हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के संस्कार है और जिस पार्टी के नेता उद्धव ठाकरे जी है, हमने एक तय किया है कि बिलो द बेल्ट घाव नहीं मारेंगे और किसी के फैमिली तक नहीं पहुंचेंगे. ये हमारे ऊपर संस्कार है और राजकीय बदले के भावने से कोई हमले नहीं करेंगे. लेकिन ये शुरुआत इस महाराष्ट्र में
भारतीय जनता पार्टी ने की है। फिर भी मैं कहता हूँ INS विक्रांत का मामला ये कोई पॉलिटिकल वेंडेटा नहीं है। एक रिटायर आर्मी ऑफिसर ने FIR लॉन्च किया, उसके बाद ये एक्शन हुआ है। तो बात सामने आई है कि हज़ारों नहीं तो करोड़ों रुपया जमा किया है। अब चोर तो बोलेगा मैंने चोरी नहीं की, पहला बोलता है मैं चोरी की लेकिन बहुत कम चोरी की। लेकिन चोरी ही चोरी है ना, चाहे 1 रुपया हो चाहे 4 आना हो। कानून वही है जो 5,000 करोड़ के लिए, वही कानून 500 रुपये के लिए चोरी के मामले। तो चोरी की है तो कानून अपना काम करेगा। आप कितने दिन भागते फिरोगे? आप दूसरों को बहुत सलाह दे रहे थे, कानून का सामना करो, डरो मत। हाँ, कानून आपको छोड़ेगा नहीं, कानून के हाथ लंबे होते हैं। तो ठीक है, फिर आप क्यों डर रहे हो? आप क्यों भाग रहे हो? आप कहाँ छुप गए हो? हाँ, आइए सामने, प्रकट होइए। आप तो भगवान है, आप प्रकट हो जाइए। लेकिन आप इसलिए छुप रहे कि आपने चोरी की है और आपके चोरी को छुपाने के लिए आपकी पार्टी आपके पीछे खड़ी है। उससे भारतीय जनता पार्टी का भी पूरी तरह से वस्त्रहरण हुआ है। इतना ही मैं कहता हूँ। धन्यवाद। बैंकॉक की बात कही आपने, बैंकॉक वाले ये तो एक छोटी सी बात है विक्रांत वाला। आने वाले दिन में पता चलेगा ये सभी जो माफिया टोली है ना, ये बीजेपी स्पॉन्सर्ड, मैं ये नहीं कहूँगा कि उनके साथ बीजेपी का कोई रिश्ता है। इस मामले में फॉरेन में किस तरह से पैसा जमा करते थे, यहाँ धमकी देना है और थाईलैंड बैंकॉक में पैसा जमा करना है, ये सब आ जाएगा। अभी ये सब आ जाएगा। आप कितने महात्मा है, दूध के धुले है, ये आप सब आ जाएगा। जल्दी ही मैं फिर एक बार प्रधानमंत्री को इस बारे में जानकारी देने जा रहा हूँ। सामना एडिटोरियल में जो आज लिखा है उसके बारे में नहीं, अभी छोड़ दीजिए, आप सामना दिखा लीजिए।